या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजमध्ये अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। आता बातमी आहे संत नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळ्यासंदर्भातली। यानिमित्त येवल्यात सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली। येथील शिंपी समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त श्री नामदेव विठ्ठल मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहाची सांगता पालखी मिरवणूक काढण्यात आली। प्रसादाचे आयोजनही करण्यात आले। या निमित्ताने मंदिरात 25 ते 31 जुलै दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण व हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। दररोज सकाळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर सामूहिक पारायण, दुपारी महिला मंडळ भजन, सायंकाळी हरिपाठ, 7 ते 9 संगीतमय भागवत कथा, रात्री श्री हरी कीर्तन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता काकड आरती व दुपारी 4 वाजता दीनानाथ गुरुकुलाचे भक्तचार्य श्री राम महाराज पांगरे यांचे काल्याचे कीर्तन झाले। तसेच सायंकाळी 6 वाजता महिला मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला। विजेत्यांना विविध पारितोषिक देत प्रथम क्रमांकात विजेत्यांचे पैठणी साडी मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला। आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता श्री संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा रांगोळी काढून मिरवणुकीची शोभा वाढवली। मिरवणुकीत समाज बांधवासह बँड पथकाचे जन नामदेव नाम छापलेल्या भगव्या टोप्या दान केल्या होत्या व ढोल ताशाच्या पथकातील महिलांनी सफेद पंजाबी कुर्ता, त्यावर जॅकेट व सफेद फेटे बांधले होते। मिरवणुकीची शोभा वाढवा या मार्गावर व्यापारी संस्थांच्या वतीने अध्यक्ष योगेश सोनवणे व पदाधिकारी यांनी अध्यक्ष सुहास भांबर यांचा सत्कार केला। मिरवणुकीनंतर मंदिरासमोर दहीहंडीचा कार्यक्रम झाला। यानंतर समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। याप्रसंगी सुहास भांबारे, उपाध्यक्ष स्वामी शिंदे, चिटणीस प्रदीप लचके, सहचिटणीस कैलास बकरे, सदस्य रवींद्र हाबडे, बळीराम शिंदे, जयवंत खांबेकर, प्रसाद खांबेकर, मुकेश लचके, निलेश माळवे, राहुल भांबर तसेच संतोष टिबे आदीसह विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला।